नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही लिम्फोसाइटोसिसचा जो काही लिम्फोमा हा जो काही ट्यूमर आहे, हा कॅन्सर आहे, त्याचा आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये जो काही आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि त्याची लिंक जी काय आहे टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला तर सुरुवात करूयात. Lymphoma is a type of a cancer that originate in the lymphatic system which is a part of a body immune system. आणि जे काही इम्युन सिस्टीममध्ये जे काही लिम्फॅटिक सिस्टीम जी आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये हा जो काही लिम्फोमा आहे तो कॅन्सर आहे तो ओरिजिनेट होत असतो किंवा ते अराईज होत असतो. दिस lymphoid system help to fight infection and disease by carrying the white blood cell throughout the body. द मेन फंक्शन जर आपण लिम्फॅटिक सिस्टीमचं जर आपण पाहिलं तर ते जे काही इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी तसंच इन्फेक्शनला पूर्णपणे किल करण्यासाठी वापरलं जातं. जे काही डिसीज वगैरे असतील, इन्फ्लामेशन होत असेल आपल्या बॉडीमध्ये त्याच्या अगेन्स्ट फाईट सिस्टीम उभी करण्यासाठी किंवा त्याला किल करण्यासाठी पूर्णपणे जी काही लिम्फॅटिक सिस्टीम आहे ती रन होत असते. तसंच त्याच्यामध्ये व्हाईट ब्लड सेल हे कॅरी होत असतात जेणेकरून जे काही व्हाईट ब्लड सेल असतील त्या इन्फेक्शनला पूर्णपणे किल करण्यासाठी वापरले जातात. आणि आपल्या बॉडीमध्ये थ्रूआउट दी बॉडी हे जे काही व्हाईट ब्लड सेल हे प्रेझेंट असतात. दीज व्हाईट ब्लड सेल कॉल्ड ॲज अ लिम्फोसाइट आर प्रोड्यूस इन द लिम्फ नोड, स्प्लीन, थायमस ग्लँड आणि बोन मॅरो. आणि हे जे काही व्हाईट ब्लड सेल असतात त्याला लिम्फोसाइट आपण म्हणतो, जे लिम्फ नोडमध्ये, स्प्लीनमध्ये आणि थायमस ग्लँड आणि बोन मॅरोपासून प्रोड्यूस होत असतात. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण त्याचे दोन मेन टाईप पडतात लिम्फोमाचे, एक हॉजकिन डिसीज आणि नॉन हॉजकिन लिम्फोमा. त्याला आपण हॉजकिन लिम्फोमा पण म्हणतो आणि नॉन हॉजकिन लिम्फोमासुद्धा म्हणतो. तर पहिला जो काही आहे हॉजकिन लिम्फोमा इज अ लेस कॉमन अँड इट इज कॅरेक्टराइज बाय द प्रेझेन्स ऑफ अ स्पेसिफिक टाईप ऑफ अ ॲबनॉर्मल लिम्फोसाइट कॉल्ड ॲज अ रेड स्टेडमबग सेल. हा जो काही हॉजकिन लिम्फोमा आहे तो आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतो आणि जर याचं प्रेझेन्स जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक टाईपचा लिम्फोसाइट हा प्रेझेंट असतात. त्याला आपण म्हणतो रेड स्टेडमबग सेल. हे जी काही सेल असेल ज्यावेळेस प्रेझेंट असते याला ॲबनॉर्मल लिम्फोसाइट पण म्हटलं जातं. ही ज्यावेळेस प्रेझेंट असेल त्या सेलमध्ये तर त्यावेळेस हॉजकिन लिम्फोमा हा तिथे असतो. आणि नॉन हॉजकिन लिम्फोमा हा कॉमन आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्या व्हरायटी ऑफ सबटाईप आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून त्याचं वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि वेगवेगळे त्याच्या स्ट्रक्चरद्वारे तो आपल्या बॉडीमध्ये जे काही लिम्फॉइड सिस्टीम असेल किंवा इम्युन सिस्टीमला वीक करण्यासाठी काम करत असतो. आणि त्याचे वेगवेगळे सब टाईप असतात आणि वेगवेगळे व्हरायटी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. तर हे दोन मेन त्याचे टाईप आपल्याला पाहायला मिळतात. जे लिम्फोमाचे पहिला आहे हॉजकिन लिम्फोमा आणि दुसरा आहे नॉन हॉजकिन लिम्फोमा. हॉजकिन लिम्फोमा हा कमी प्रमाणात आढळतो आणि जर तो आढळला तर स्पेसिफिक त्याचं जे काही टाईप आहे त्याच्यामध्ये जर आपण त्याला पाहिलं तर त्याचं नाव आहे रेड स्टेडमबग सेल. आणि जो नॉन हॉजकिन लिम्फोमा आहे त्याचे वेगवेगळे टाईप आपल्याला पाहायला मिळतात आणि मोस्टली जास्त प्रमाणामध्ये मोर कॉमन जो काही लिम्फोमा बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. तर याच्यामुळे जे काही लिम्फोमामुळे वेगवेगळे जे काही कॉजेस आपल्या बॉडीमध्ये होत असतात. तर पहिलं कॉज आहे इम्युन सिस्टमला ते वीक करतं. आणि इम्युन सिस्टमला कसं वीक करतं, ज्यावेळेस जर आपण जे काही मेडिकेशन वगैरे घेत असेल किंवा एखादी कंडिशन वगैरे असेल तर कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर HIV असेल, एड्स वगैरे असेल किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असेल किंवा ऑटोइम्युन डिसीज असेल कॅन इन्क्रीज अवर रिस्क ऑफ अ लिम्फोमा. तर ह्या ज्या काही कंडिशन आहेत किंवा जे काही हे डिसीज आहे त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे काही ट्यूमर आहे, हा जो लिम्फोमा कॅन्सर सेल आहे ते प्रोड्यूस होण्याचे चान्सेस आपल्या बॉडीमध्ये जास्त असतात आणि ते इम्युन सिस्टमला वीक करण्यामध्ये काम करतात. दुसरं जे काही व्हायरल इन्फेक्शन, जर काही इन्फेक्शन आहेत, काही जे व्हायरसेस आहे त्याच्यामुळे सुद्धा जे काही कॅन्सर सेल आहे किंवा ही जे काही हा जो लिम्फोमा आहे त्याचं जे काही रिस्क वगैरे आपल्या बॉडीमध्ये होऊ शकतं. तर मेनली एप्स्टीन बार व्हायरस, तसंच ह्युमन टील सेल लिम्फोट्रॉमिक व्हायरस आणि हिपॅटायटिस सी व्हायरस हे जर आपल्या बॉडीमध्ये जर प्रेझेंट असेल तर हे जे काय करतात ते जे काही लिम्फोमा सेलला प्रोड्यूस करण्यासाठी किंवा आपल्या बॉडीमध्ये रिक्स ही म्हणजे 100% किंवा 90% ही रिक्स आपल्या बॉडीमध्ये होते की त्या पर्सनला कॅन्सर हा होऊ शकतो. तर वेगवेगळे जे काही जेनेटिक फॅक्टरमुळे जर असं आपल्या रिलेटिव्हमध्ये, क्लोज रिलेटिव्हमध्ये जर फादरला जर डिसीज असेल, हा जर कॅन्सर सेल असतील त्याच्या बॉडीमध्ये तर ते पुढे जाऊन जे काही त्याचे
जो चाइल्ड वगैरे असेल त्याच्यामध्ये सुद्धा हा ट्रान्सफर होत असतो. आणि जर मदरला होत असेल तर त्या मदर टू चाइल्डसुद्धा ट्रान्सफर होऊ शकतो. वेगवेगळ्या जे काही लिम्फोमा सेल ह्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, पण ते काही इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. आणि जर हे ज्यावेळेस त्याला फेवर कंडिशन मिळते किंवा काही कंडिशनमुळे किंवा एन्व्हायरमेंटल स्ट्रेसमुळे, तर काही वेगवेगळ्या कंडिशनमुळे हा जो काही लिम्फोमा सेल असतील किंवा हे लिम्फोमा ओरिजिनेट होत असतात लिम्फॅटिक सिस्टीममध्ये. आणि काही एन्व्हायरमेंटल स्ट्रेसद्वारे म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रमाणामध्ये काही हार्बिसाईड असतील, पेस्टिसाईड असतील, ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही त्याच्यामध्ये सायंटिफिकली जे काही एक्सपेरिमेंट वगैरे करून वेगवेगळ्या केमिकलचा वापर केला जातो. आणि हे जे काही केमिकल असतात डायरेक्ट आपल्या इम्युनो सिस्टमवरती अटॅक करतात काही वेळेस, आणि आपल्या जे काही इम्युनो सिस्टमला वीक बनवण्याचं काम करतात. आणि त्याच्यामुळे जे काही आपले जीन वगैरे असतील त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे घडून येतात, त्याच्यात म्युटेशन वगैरे घडून येतं. आणि त्याच्यामुळे जे काही सेल वगैरे असतील त्या जे काही सेल्स फॉर्मेशन केलं जातं, ट्यूमर सेल हे फॉर्मेशन होत असतात. तर याच्यामुळे जे लिम्फोमा सेलमुळे वेगवेगळे जे काही कॉजेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं जे काही कॉज आहे, आपली इम्युनो सिस्टम ही वीक होते. वेगवेगळे जे काही व्हायरल इन्फेक्शन होतं, काही जे काही व्हायरसेसमुळे लिम्फोमा सेल होऊ शकतो. काही जेनेटिक फॅक्टरमुळे जे काही जे लिम्फोमा सेल आहे त्याचा इन्क्रीज आपल्या बॉडीमध्ये होऊ शकतं. काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे, हार्बिसाईड असेल, पेस्टिसाईड असेल, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या इम्युनो सिस्टमवरती अटॅक करून जे काही लिम्फोमा सेल आहे त्याचं फॉर्मेशन हे होत असतं. आता मेनली जे काही जर त्याचे सिम्पटम जर आपल्याला जर कॅन्सर आपल्याला आहे तर त्याचे वेगवेगळे सिम्पटम आपल्याला पाहायला मिळतात. तर मग हे जे काही सिम्पटम आहे ते डिपेंडिंग असतात काही लोकेशनद्वारे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणत्या पार्टमध्ये जे काही कॅन्सर सेल हे फॉर्मेशन झालेलं आहे त्याच्याद्वारे हे जे काही सिम्पटम आहे ते वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. पण स्पेशली जे काही लिम्फ नोड असतील आपल्या ते इनलार्ज होतात, ते फुगतात. तसंच आपली ज्या नेकमध्ये, आर्मपिट असेल किंवा ग्रोनमध्ये हे जे काही लिम्फ नोड असतील ते फुगतात. तसंच आपल्याला अनएक्सप्लेन फीवर होतो, म्हणजे खूप प्रमाणामध्ये चढ उतार होत असतात. फीवर जातो येतो. आणि जर आपण ट्रीटमेंट घेतली तर फीवर जर आपल्याला वाटलं की फीवर हा बरा झाला, पण थोड्या वेळाने परत मग काही काळाने परत आपल्याला जो काही फीवर असेल तो होत असतो. नाहीतर जर नाईट स्वेट असतील, रात्री आपल्याला घाम वगैरे येतो, फटीग असेल, वेट लॉस असेल, अचानक आपल्या बॉडीमधलं जे काही वेट वगैरे असेल ते लॉस व्हायला होतं. आणि वेगवेगळे जे काही फॅक्टर वगैरे असेल त्याच्यावरती अफेक्ट करतात. म्हणजे लॉस ऑफ अपेटाईट, म्हणजे आपल्याला भूक वगैरे लागत नाही. त्याच्यानंतर इचिंग होते, किंवा जे काही आपलं ब्रेथ वगैरे असेल किंवा चेस्ट पेन होतं आपल्याला, आणि आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. असे वेगवेगळे सिम्पटम आपल्याला कॅन्सर सेल जर आपल्या बॉडीमध्ये असेल तर पाहायला मिळतात. तर आता आपण हे जे काही त्याचं डायग्नोसिस वगैरे कसं करू शकतो, तर मग काही फिजिकल एक्झामिनेशन आहे, नंबर ऑफ टेस्ट आहेत. ब्लड टेस्टमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला वेगवेगळे जे काही हे जे सेल वगैरे असतील, वेगवेगळे कॅन्सर सेल आपल्या वेगवेगळ्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. तर मग मी उदाहरण जर सांगितलं तर CA-125 ही जी टेस्ट आहे, ब्लड टेस्ट आहे, किंवा CA-19.9 असेल, किंवा PCS जे असतील ते प्रोस्टेट हे जे काही कॅन्सर वगैरे असतील त्याच्यासाठी या ज्या काही मेनली वगैरे टेस्ट वगैरे केल्या जातात. तर मग वेगवेगळ्या टेस्ट आहे कॅन्सरसाठी. आणि जे काही सबटाईप आहे कॅन्सरचे त्यासाठी वेगवेगळ्या टेस्टद्वारे आपण फिजिकल एक्झामिनेशनद्वारे डिटेक्ट करू शकतो किंवा डायग्नोसिस हे करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं तर बायोप्सी करू शकतो. तर CT स्कॅन असेल किंवा पेट स्कॅन असेल किंवा एक्सरेद्वारे आपण जे काही आपल्या बॉडीमध्ये जर कॅन्सर सेल असतील ते आपण डायग्नोसिस ह्या करू शकतो. तर जर आपल्या बॉडीमध्ये जर डायग्नोसिसद्वारे जर काय एक्सरेद्वारे किंवा ब्लड टेस्टद्वारे जर आपल्या बॉडीमध्ये जर कॅन्सर सेल असतील तर वेगवेगळ्या ट्रीटमेंट थ्रू आपण जे काही कॅन्सर सेल असतील त्याच्या स्टेजेसनुसार किंवा त्याच्या टाईपनुसार आपण त्याच्यावरती ट्रीटमेंटही करू शकतो. मग त्याच्यात 4 मेनली ट्रीटमेंट आपल्याला पाहायला मिळतात. पहिली आहे किमोथेरपी. किमोथेरपीमध्ये ड्रगचा वापर करून किंवा केमिकलचा वापर करून त्या कॅन्सर सेलला पूर्णपणे किल केलं जातं. त्याच्यानंतर रेडिएशन थेरपीमध्ये वेगवेगळे जे काही लाईट एनर्जी असतील किंवा हाय एनर्जीचा वापर करून जे काही कॅन्सर सेल असेल त्याला पूर्णपणे रेडिएशन थ्रू हे किल केलं जातं. तसं नंतर जे काही बोन मॅरोमध्ये जे काही डिसीज जो काही झालेला असतो त्याला पूर्णपणे रिप्लेस केलं जातं हेल्दी स्टेम सेलद्वारे. आणि तसंच लास्टची जी काही इम्युनोथेरपी, म्हणजे वेगवेगळे जे काही इम्युनोथेरपी जे काही अँटीजन वगैरे असतील किंवा अँटीबॉडीज असतील त्यांचे चेंजेस वगैरे करून इम्युनो सिस्टीममध्ये जे काही सिग्नलिंग पाथवे रन केला जातो, सिग्नलिंग पाथवे रन केल्यानंतर जे काही इम्युनो सिस्टीम ही ट्रिगर होते. इम्युनो सिस्टीम ट्रिगर झाल्यानंतर
जे काही त्याचं स्पेसिफिक टार्गेट असेल त्याच टार्गेटला किल करण्यासाठी जे काही कॅन्सर सेल असेल त्याच्या अगेन्स्ट फाईट सिस्टीम ही उभी केली जाते आपल्या इम्युनी सिस्टमद्वारे. तर वेगवेगळ्या ट्रीटमेंट थ्रू हे जे काही डायग्नोसिस झालेलं जे कॅन्सर असतं ते आपण ट्रीटमेंट थ्रू त्याचं क्युअर करू शकतो. पण तुम्हाला एक सांगतो, हे कॅन्सर सेल असतात ते जर आपण त्याच्यात म्हणजे आपण जर ह्या ट्रीटमेंट जर घेतल्या, पण कालांतराने परत हे त्याचं कॅन्सर सेलचं फॉर्मेशन हे आपल्या बॉडीमध्ये होऊ शकतं. पण त्याच्यावरती एक्झॅक्ट जे काही असेल तर त्याच्यात ट्रीटमेंट अजून शोधून काढलेली नाही सायंटिस्टांनी. जर या जे काही मेथड आहेत थ्रू आपण जे काही नॉर्मली काही काळापुरतं जे काही कॅन्सर सेल असेल त्याचं फॉर्मेशन किंवा त्याचं प्रोडक्शन आपण थांबवू शकतो किंवा त्याला किल करू आपण शकतो. पण कालांतराने परत आपल्या बॉडीमध्ये चेंजेस वगैरे घडून आणले तर अजून जर म्युटेशन वगैरे झालं तर त्याच्यामुळे ट्यूमर सेल ह्या फॉर्मेशन होत असतात. त्याच्यावरती आपण एक्झॅक्ट ट्रीटमेंट आपण करू शकत नाही. पण ह्यात जे काही ट्रीटमेंट असेल किंवा आपण जे काही आपलं जे काही सेफ्टी वगैरे आहे त्याच्याद्वारे आपण घेऊन जे काही कॅन्सर सेलचं फॉर्मेशन आपल्या बॉडीमध्ये होऊ शकत नाही. पण हे जे काही थेरपीज वगैरे आहे त्याच्याद्वारे जर आपण ट्रीटमेंट ही घेऊ शकतो. ज्यावेळेस आपला डॉक्टर सजेस्ट करतील तेव्हा जे काही कॅन्सरचे अगेन्स्ट आहे आपण 4 मेन थेरपी आहे ते आपण ट्रीटमेंट ह्या वापरू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही जो लिम्फोमा सेल आहे तर त्याचे इंडियाला आपण स्टडी केलं, त्याचं ट्रीटमेंट असेल किंवा डायग्नोसिस असेल, त्याचे टाईप्स वगैरे आपण डिस्कस केले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.